मोटर चालू करण्यासाठी आले आणि राख आणून टाकली शेतात, जी घरी चुलीची राहिलेली असे खत होऊन जाईल त्याचं. तिथं गाई बांधली पा चारण्यासाठी, ती पण आराम करते उन्हाचा. 1:45 वाजलेत आणि इथं विलायती चिंचेचं झाड आहे पा, अजून पिकल्या नाही ती चिंच. कोणाकोणाला आवडती चिंच ती नक्की सांगा. पिकल्याच नाहीत ते अजून, भरपूर अशा चिंच आहेत त्या तिथं. कच्ची तिथं मोठी चिंच आहे आणि कच्ची होती, काढता येईन का नाही. इथं पण इथं लाल झाल्यावर जास्त पिकते, छान लागते ती. इथं तर झुमकाच आहे, पण काढताच येणार नाही. इथले पिकायला लागल्यात. पुढच्या वेळेस भैया असला का भैया बरोबर काठी घेऊन येईन, भैया पाडून देईन. काठी पाहिजे होती भैयाला, तर खूप आवडती चिंच, की आला का पाडूनच घेत असतो. तर असं काठी घेऊन यायची मम्मी आणि पाडायची. शेत झाली मोकळी आता, आणि पेरणीसाठी एकदा नांगरून घ्यायचं आणि नंतर पेरायच्यात परत. पावसाचा अंदाज तर सांगितला होता, पण अजून तर काही पाऊस नाही आला. ऊन पडले पा किती. तिकडच्या शेतातला भुसा अजून तसाच आहे, कोणी नेलाच नाही. इथला पण थोडा थोडा नेतात रोज. पावसाचा अंदाज सांगितला त्याच्यामुळे शेतकरी लोकांनी सगळे असे पटपट कामं करून घेतले, पण अजून पाऊस याय नाही. हा भुसा पण असा पाऊस येण्याच्या अगोदरच घेऊन जावं लागेल का त्यांना. त्यांना माहिती पाऊस अंदाज नाही अजून काही, त्याच्यामुळे ते पण घाई करीनात. 250 रुपये गुणी गेली पाहिजेची. भरपूर अशा गोण्या भरत्यान आणि मशीनचे पैसे त्यांनीच दिले. मग ती चिंच अजून जास्त मोठी पण नाही झाली त्याच्यात, आणि पिकलेली पण नाही ती. हिरवीची चिंच ती एकदम अशी पिकली ना लाल लाल, छान लागते ती. मग हे पा मोटर चालू करण्यासाठी असं थोडंसं विहिरीकडं खड्ड्यात उतरावं लागतं, मग चालू करायची. लाईट आता मी तर घरून पाहिलीच नव्हती, लाईट आहे की नाही. लाईट चेक करण्यासाठी बटन दाबलं कळतं आहे लाईट. लगेच पाण्याचा आवाज आला तिकडे. मी शेवटचा वाफा भरायचं काम चालू आहे आता. रोज 3 वाफे भरते तर आहेत तरी किती 5-7 वाफे येते, 7 वाफे येतं. छान अशी दाट सावली झाली पाग, आणि कैऱ्या पण लागल्या छान अशा मोठमोठ्या. हे आंबा आहे ना खाण्यासाठी खूप छान आहे. आणि पलीकडचा जो आंबा आहे ना तो लोणचं होतं, त्याचं लोणचं ते एवढं छान होतं ना. आत्तापर्यंत लताताईंनी लोणचंच नव्हतं केलं त्याचं. मी म्हटलं बघू करून त्याचं कसं होतंय कसं नाही बघू. तर छान असं लोणचं होतं पा, कडकची कडक राहतं वर्षभर, फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही. आलंय पाणी लगेच. ह्या साईडनी पण भरण आणि इकडनं पण भरण. आता सगळे शेतं रिकामी झाली आणि वळई अशी रचून ठेवली पा सगळ्यांनीच. इथं वळई रचलेली, पलीकडे पुणे हायवे रोड आहे. पाणी आता सगळीकडेच कमी पडले म्हणले. ह्या कांद्यांना कसं पाणी देते काय माहिती, आता कुठून घेते पाणी ते बी माहिती नाही. का पाणी आता द्यायचं बंद केलंय, काय अंदाज नाही त्याचा. छान अशी गार सावली. ज्यावेळेस आंबे काढायला येतात ना आम्ही, त्यावेळेस असंच इथंच जेवण वगैरे करतो आणि इथंच बसतो आम्ही दुपारी किती पण वेळ, आणि आंबे उतरून घेतो. ताई चढतात पा वरती झाडावर. येतं मग आपल्या उन्हाळ्यामध्ये आंबे खायला, छान असे गोड गोड आंबे आणि कैरीचं लोणचं पण खाण्यासाठी.